भेटाओ एकामेका वेलकम वेलकम वेलकम. बिझनेसनी सवय लागतो. लोक जोडायची, त्यांना ओळखून घ्यायची,
आणि मग मित्र झाले की मनमोकळेपणाने बोलायची. तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल मला. नाही म्हणजे तुम्ही पण माझ्याबद्दल विचारू शकता. वाईट फेअर. ऍक्च्युली माझ्या मोबाईलला नेटवर्क नाही आणि घड्याळ पण बंद पडली, म्हणून वाटलं की तुमच्याशी बोलावं. आय होप दोघांचाही वेळ चांगला जाईल. तसेही पाऊस पाहत आपल्याकडे काही ऑप्शन्स नाही. खरं तर तुम्हाला माझ्याबद्दल जाणून घ्यायचंय हे ऐकूनच फार आनंद झाला. मला ते जाणून घ्यायचंय तुम्हाला. जनरल थिंग्स म्हणजे तुमचं बालपण, बॅकग्राऊंड, कॉलेज किस्से एक्सेट्रा एक्सेट्रा. मी सहसा इतक्या लवकर कोणासोबत मिक्स होत नाही, पण तुमच्या स्ट्रेट फॉरवर्ड बोलण्याच्या पद्धतीवरून तुम्ही आवडलायत मला. नाही म्हणजे डोंट टेक इट अदरवाईज, व्यक्ती म्हणून आवडलाय, बाकी काही नाही. तर तुमच्या लहानपणापासून सुरू केलं तर लहानपण खेळणं झाली होती मी दोघांच्या हातात.
कोर्टाच्या आदेशानुसार हप्त्यातील 3 दिवस वडिलांकडे राहणं आणि भेटणं, 3 दिवस आईकडे राहणं. फक्त एकाच दिवसाचा हक्क माझ्याकडे देण्यात आलं होतं. दोघेही आपापल्या सोयींनी मला घेऊन जाऊ पाहत होते. मी फक्त लोकांना दाखवण्याची खेळणी झाली आहे असं मला वाटायला लागलं. मग त्यानंतर सवय केली मी सगळ्यांची. पाहता पाहता शालेय जीवन संपलं. कॉलेज, स्ट्रीम ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झाला. पण तिथेही बंदिस्तच नशीब. कोर्टाने तरी एका दिवसाचा निर्णय माझ्या हातात सोपवला होता. पण आईबाबांनी पुढील शिक्षणाच्या विचाराची मुक्तता मला कधी दिली नव्हती. दोघेही जेव्हाही भेटायचे तेव्हा घरच एक पोट झाल्यासारखं वाटायचं, ज्यात आई वडील दोघेही वकील आणि मी त्या दोघांची आशी. आई, ते कॉलेज किती छान आहे ना. आपण इथेच ऍडमिशन घेऊया. हो बाळा, नक्कीच. आणि वरचं प्रिमायसेस किती मोठं आणि किती छान आहे ना. हो बाळ. मी ठरवलंय बिट्टू इंजिनिअरिंग करेल. बिट्टू बीबीए करेल. शेवटी तिला एमबीए करायचं आहे. हे ठरवलं तू कोण? मग तुम्ही तरी कोण? मी वडील आहे तिचा. मी पण आई आहे तिची. जे वाटतील ते करा, नाही तर बरं रडू नको. सांग मला काय व्हायचं तुला. सांग मला सांग काय व्हायचं तुला. सांग मला काय व्हायचं. मला सांग काय व्हायचं तुला. मुक्त व्हायचंय मला. मुक्त व्हायचंय. मग हे त्यांना सांगितलं का नाहीस. म्हणतात ना, आयुष्यात जर एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा असली तर आयुष्य ते आपल्याला देऊ पाहतं. एका अर्थाने तसंच झालं. कसं काय कोण झालं. आईला ब्लड कॅन्सर अटॅक झाला, तोही लास्ट स्टेज. त्या घटनेने माझ्या मनात असलेले अर्थ, परिभाषा बदलत गेली. आई ऍडमिट असताना त्यारात्री बाबांच्या अश्रू रात्रभर थांबलीच नाही. जणू आयुष्यात आलेले सगळे अश्रू बाबांनी फक्त त्या वेळेसाठीच डोळ्यात साठवून ठेवलेले होते. म्हणजे बाबाचा पश्चाताप झाला. काय माहित. हो, पण आईसाठीचं ओसडून वाहणारं प्रेम मात्र ते अश्रू दाखवून गेले. थोड्याच दिवसात आई गेली. बाबा एकटे पडले. मी सोबत असतानाही बाबांना अपराधासारखं वाटायचं नाही. ते मला म्हणायचे, आईची जी इच्छा होती तेच करायचं तू. खरंच सुखात नाही पण दुःखात खरी ओळख झाली मला त्यांची. वर्षातच तेही हार्ट अटॅकने गेले. आणि माझी जबाबदारी आईच्या बाहेरच्या ज्यांची जशी जमेल तशी घेतली. आय एम रिअली सॉरी. मग ते वयच असतं ना. मुक्तता तर हवीच असते, पण आधारही हवा असतो. कोणीतरी समजून घेणारं, प्रेम करणारं हवं असतं. झालं मला.
कर, प्रेम करतो मी तुझ्यावर. तुला खरं सांगू, आपण दूर कुठेतरी जाऊया, नदी किनारी लॉंग ड्राईव्हला, चांदण्याकडे पाहू, फक्त आपण दोघं. खरं सांगू, तुझ्यावर जितका विश्वास आहे ना तितका स्वतःवरही नाही रे. तुला सांगू, मलाही वाटतं दूर पाखरासारखं उडावं, मुक्तपणे या खुल्या आकाशात. पण कदाचित ही इच्छा म्हणूनच राहील. तुझी इच्छा मी पूर्ण केली तर? काय तू पूर्ण करणार माझी इच्छा? काय विश्वास नाही आहे तुझा माझ्यावर? एअर होस्टेस बनायला आवडेल. हो, पण पैसे? ते सगळं माझ्यावर सोड. रोहित आहे तर काय टेन्शन. हो, आय लव्ह यू रोहित. हॅलो साहेब, पाखरू जाळ्यात अडकलेला आहे. आज रात्री तुमच्या बंगल्यावर. आणि हो, माझे पैसे काय ठेवण्यास विसरू नका. इथे धोका. खूप उशीर झाला होता. काही सांगण्या विचारण्याच्या आत मला एका यावर कंपनीच्या मालकाकडे नेतोय सांगून त्याच्या एका क्लायंटच्या बंगल्यावर विकून फरार झाला तो. सोडा मला, सोडा, सोडा मला. दूर व्हा माझ्या, दूर व्हा. हो तुम्ही जवळ नका येऊ माझ्या, जवळ नका येऊ. दूर व्हा इथून. विकायला लावतो की सांगायला? कळलंच नाही. मग मरण चालू होतं मला. आय कॅन अंडरस्टँड. त्या मरणानंतरच मी खरं जगायचं ठरवलं. लढाई एकट्यानेच लढायचं ठरवलं. मुक्त राहायचं ठरवलं. हो, मी बघा ना, माझ्याच बद्दल सांगत राहिले. तुमच्याबद्दल तर काही विचारलंच नाही. नका विचारू खरंच. मला खरं तर तुमच्याबद्दल खूप आदर आहे. हो, खरंच फार स्ट्रॉंग आहात तुम्ही. सांगा ना तुमच्याबद्दल. सांगण्यासारखं काही नाहीये, सगळं नॉर्मल आहे. सुदैवाने आई वडील समजूतदार होते. माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करायच्या. करिअरची गरज पूर्ण केली. आयुष्यात काही नाही राहिलं तरी चालेल, पण उपाशी राहायची वेळ येऊ देऊ नकोस. त्यांचं फक्त एकच म्हणणं होतं. इंजिनियर झालो, MBA केला, जग फिरलो, मायदेशी परत आलो. आज मी सॉफ्ट लॉजिक सोल्युशनचा CEO, रॅदर त्या कंपनीचा सगळा PMC. भारतात कमीच असतो, पण कामानिमित्त काय होईल येणं जाणं होते. छान. एकटे आहात तर? हो, म्हणजे प्रेम वगैरे या भावना आहेत नाही. म्हणजे रोमॅन्टिक वाला प्रेम हा एक फिलॉसॉफिकल कन्सेप्ट आहे असं मला वाटते. मी फक्त प्रॅक्टिकल गोष्टींवरच विश्वास ठेवतो, ज्याला प्रूफ करता येते. यू सी, प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेम हा वेगवेगळा वर्क करतो. कुठेही लिहिलेला कायदा नाही. म्हणून तरी मी दूर आहे सध्या या सगळ्यांच्या. म्हणजे जान है तो जहान है असं तुम्हाला वाटतं? एक्झॅक्टली, यू गॉट माय पॉइंट. पैसे आणि लोक दोन्ही कमावले याचा आनंद आहे मला. अहो, पण तुम्हाला सांगतो, तुमच्या जितका जिगर आणि जीव पाहतो ना मी, तितका सुखी आणि धडधाकट लोकांमध्ये मला सुद्धा दिसत नाही. थँक्यू. मला लटका लवकर सहसा कुठलीही लोक आवडत नाही, पण तुम्ही आवडले हे निश्चित आहे. नाही म्हणजे अदरवाईज नाही घेणार. तुम्हाला व्यक्ती म्हणून आवडले, हो ना?
गोष्टीत इतका गुंगवून गेलो, नावही विचारलं नाही. हाय, आय एम हर्षवर्धन देशमुख. हर्ष म्हटलं तरी चालेल. हिरो साहेब, तुम्ही इथं ना? कॉफी ठेवली आहे इथं पडक्या घरात. ठीक आहे, आम्ही निघतो. ठीक आहे साहेब. अरे हो दादा, अहो हे काय आहे? हो दादा, अरे येस मिस्टर हर्षवर्धन. त्या रात्री बंगल्यात माझा खून झाला होता आणि काल ऍक्सिडेंट मध्ये तुमचा. आता चॉईस तुमचंच आहे. बंदिस्त राहायचं या मांडवी जगात की मुक्त राहायचं आहे माझ्यासारखं.
आहे